नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, चोपडा. आजचा आपला विषय आहे अक्षांश आणि रेखांश. पृथ्वीचा आकार लंबवर्तुळाकार जरी असला तरी सामान्यपणे पृथ्वी गोलाकार मानली जाते. पृथ्वीसारख्या घनगोलावरील कोणत्याही स्थानाच्या निश्चितीसाठी काही काल्पनिक रेषा निश्चित करण्यात आल्या असून त्यांच्या आधारे पृथ्वीवरील ठिकाणे निश्चित करण्यात येतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण काल्पनिक व एकमेकांना काटकोनात छेदणाऱ्या रेषांना अनुक्रमे अक्षवृत्ते व रेखावृत्ते असे म्हणतात. पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून जी जाळी तयार होते तिलाच वृत्तजाळी असे म्हणतात. पृथ्वी ज्या काल्पनिक रेषेभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्या काल्पनिक रेषेस पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीशी 66.5 अंशाचा कोन करते. विषुववृत्त उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणाऱ्या व पृथ्वीचे समान 2 भाग करणाऱ्या पूर्व पश्चिम काल्पनिक वृत्तास विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त असून त्यांचा अंश हे 0 अंश आहे. विषुववृत्ताची लांबी 40,000 किलोमीटर आहे. अक्षवृत्ते पृथ्वीवरील पूर्व पश्चिम स्वरूपात व विषुववृत्ताला समांतर असलेल्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्ते होय. विषुववृत्ताच्या उत्तरेस 90 अंश व दक्षिणेस 90 अशी एकूण 181 अक्षवृत्ते आहेत. अक्षवृत्ताची विभागणी केली असता 0 ते 90 अंश उत्तर, 0 ते 90 अंश दक्षिण अशी 2 गोलार्धामध्ये विभागणी केलेली आहे. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध तर दक्षिण गोलार्धाला जलगोलार्ध असे म्हणतात. उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध म्हणण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये भूमिखंडाचा भाग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध म्हटलेले आहे. तर दक्षिण गोलार्धामध्ये जलाशयाचा भाग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दक्षिण गोलार्धाला जलगोलार्ध असे म्हटलेले आहे. अक्षवृत्त सर्व अक्षवृत्ते हे विषुववृत्ताला समांतर आहे. सर्व अक्षवृत्ताची लांबी ही विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे कमी कमी होत जाते आणि शेवटी 90 अंश उत्तर आणि 90 अंश दक्षिण हे दोन्ही ध्रुव बिंदू समान आहेत. 2 अक्षवृत्तामधील अंतर पृथ्वीगोलावर सर्व ठिकाणी सारखे आहे. हे अंतर 111.04 किलोमीटर आहे. अक्षांश विषुववृत्तापासून उत्तरेस किंवा दक्षिणेस भूमध्यापासून मोजलेल्या अंशात्मक अंतरालाच अक्षांश असे म्हणतात. अक्षांश मोजण्याचे एकक अंश, मिनिटे व सेकंदात मोजले जाते की जेणेकरून एखाद्या ठिकाणाचे स्थान आपल्याला अचूक दर्शविता यावे म्हणून. रेखांश उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाणाऱ्या व विषुववृत्तास काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक अर्धवर्तुळांना रेखावृत्ते असे म्हणतात. अक्षवृत्ताप्रमाणेच 1 अंशाच्या अंतराने एकूण 360 रेखावृत्ते आहेत. अक्षवृत्ते ही पूर्ण वर्तुळ असतात तर रेखावृत्ते ही अर्धवर्तुळे असतात. 0 रेखावृत्तास मूळ रेखावृत्त मानतात. तर ते इंग्लंडचे उपनगर ग्रीनिच या शहरावरून जाते म्हणून त्यास ग्रीनिच रेखावृत्त असे देखील म्हणतात. रेखावृत्ताची विभागणी देखील 2 भागामध्ये केलेली आहे. 0 ते 180 पूर्व, 0 ते 180 पश्चिम. पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध अशी 2 गोलार्धामध्ये विभागणी केलेली आहे. 2 रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे हे कमी कमी होत जाते. तर 2 रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर 111.04 किलोमीटर आहे. रेखांश पृथ्वीच्या आसाजवळ कोणत्याही 2 रेखांशामधील अंशात्मक अंतर म्हणजे रेखांश होय. बृहद्वृत्त
पृथ्वीवरील ज्या काल्पनिक वर्तुळामुळे पृथ्वीचे दोन समान भागात समान गोलार्धामध्ये विभागणी होते त्यालाच बृहद्वृत्त असे म्हणतात. विषुवृत्त हे बृहद्वृत्त आहे. दोन प्रतिबाधी रेखावृत्ते मिळून एक बृहद्वृत्त तयार होते. बृहद्वृत्ताचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे हवाई व सागरी मार्गाच्या आखणीसाठी करण्यात येतो. पृथ्वीचं परिवलन. पृथ्वी आपल्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तिला पृथ्वीचं परिवलन असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनिटे 4.09 सेकंद एवढा कालावधी लागतो. परंतु स्थूलमानाने आपण 24 तास असे मानतो. हा पृथ्वीच्या परिवलनाचा दिवस म्हणजे 24 तास असतो. म्हणजे पृथ्वी एका दिवसात ते पूर्ण करत असल्यामुळे तिला पृथ्वीची परिवलन गती किंवा दैनिक गती असे म्हणतात. पृथ्वीचे परिवलन पृथ्वीच्या आसाभोवती 24 तासात 360 अंश होते. म्हणजेच एका तासात पृथ्वीचा अंशात्मक वेग हा 15 अंश म्हणजे 4 मिनिटात 1 अंश असा होय. म्हणून विषुववृत्तावर सूर्यासमोरून एका रेखावृत्तात जाण्यासाठी सुमारे 4 मिनिटाचा कालावधी लागतो. विषुववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा अंशात्मक वेग हा 1665.6 किलोमीटर आहे. तर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग हा विषुववृत्तावर जास्त तर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तो कमी कमी होत जातो. स्थानिक वेळ. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य डोक्यावर आला म्हणजे त्या ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे मानून त्या ठिकाणची घड्याळे लावली जातात. त्यावेळेस त्या ठिकाणाची स्थानिक वेळ असे म्हणतात. वेगवेगळ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही वेगवेगळी असते. 2 रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक असतो. म्हणून स्थानिक वेळेचा उपयोग व्यवहाराच्या दृष्टीने फारसा उपयुक्त नसतो. कारण पृथ्वीवरील प्रत्येक रेखावृत्तामधील स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न असते. त्यामुळे जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या प्रदेशात किंवा देशात स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास अनेक घोटाळे निर्माण होऊ शकतात. त्या प्रदेशातील व्यापार, वाहतूक, संदेशवहन, माहिती प्रसारण इत्यादी क्रियांमध्ये घोटाळा निर्माण होतो. त्या दृष्टीने एकसूत्रीपणा आखण्यासाठी देशाच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही प्रमाणवेळ मानण्यात येते. उदाहरण पाहण्याचे झाल्यास भारताच्या मध्यभागातून 82.5 अंश पूर्व रेखांशावर जी स्थानिक वेळ केलेली आहे त्या रेषेलाच मूळ मानून ती संपूर्ण देशासाठी एकच वेळ निर्धारित केली जाते. ज्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त असेल तर अशा ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रमाणवेळ मानली जाते. उदाहरणार्थ रशिया, संयुक्त संस्थान, कॅनडा इत्यादी देशांमध्ये एकापेक्षा जास्त स्थानिक वेळ निर्धारित केली आहे. ग्रीनिच शहराहून जाणाऱ्या मूळ रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही संपूर्ण जगासाठी प्रमाणवेळ मानली जाते. म्हणून या वेळेला ग्रीनिच प्रमाणवेळ असे म्हणतात. GMT ग्रीनिच मीन टाईम किंवा जागतिक प्रमाणवेळ असे देखील म्हणतात. भारतीय प्रमाणवेळ IST ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तासाने पुढे आहे. तर आंतरराष्ट्रीय वाररेषा. 180 रेखावृत्तावर वार व तारखेत बदल करावा लागतो. तो बदल करण्याची 180 रेखावृत्तावर काल्पनिक रेषा मानली जाते. तिलाच आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. पूर्वेकडे जाताना 1 दिवस पुढे तर पश्चिमेकडे जाताना 1 दिवस मागे अशा प्रकारे वारामध्ये बदल केलेला दिसून येतो. या प्रकारे आपण अक्षांश आणि रेखांशाची माहिती जाणून घेतली. त्याबद्दल धन्यवाद.